चित्राताई वाघ. सभापती महोदय, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या अत्यंत अमानुष आणि संतापजनक घटना आज सभागृहाच्या निदर्शनाला मी आणून देतेय. सभापती महोदय, एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर जंगल परिसरात सामूहिक अत्याचार करण्यात आला. या अमानुष कृत्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आला. या प्रकरणात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि त्यातले 14 जण आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. सभापती महोदय, अत्याचार केल्यानंतर त्यांचा व्हिडिओ काढून तो समाज माध्यमांवर पसरवणे आणि पीडितेचा मरणोत्तर मानसिक छळ करणे हे केवळ एका महिलेवरील संकट नसून समाजातील विकृत मानसिकतेचं भयावह असं रूप आहे आणि या विकृतीला वेळीच ठेचणे ही काळाची गरज आहे. सभापती महोदय, या अत्यंत गंभीर घटनेच्या अनुषंगाने माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की या अत्यंत गंभीर प्रकरणाचा तपास निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून हा खटला फास्ट ट्रॅक वरती चालवून दोषींना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. पीडितेची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केली त्या गुन्ह्याचं चित्रीकरण करणारे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर फॉरवर्ड आणि प्रसारित करणाऱ्या प्रत्येक विकृत व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर BNS आणि माहिती तंत्रज्ञान IT कडक आजामीनपात्र गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी. पीडित महिलेला पूर्ण शासकीय संरक्षण, तज्ज्ञांमार्फत काउन्सिलिंग, तात्काळ आर्थिक मदत आणि मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे. सभापती महोदय, या प्रकरणात पीडितेला न्याय मिळण्यासाठी आणि दोषींना कठोर जरब बसवण्यासाठी सरकारने ठोस कारवाई करावी अशी मी आपणाकडे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विनंती करीत आहे. आणि सभापती महोदय, गृहराज्यमंत्री इथे बसलेले आहेत, त्यांनी याला उत्तर द्यावं की सरकार काय करणार आहे यावर. सभापती महोदय, चित्राताईंनी या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात 2 जून रोजी घडलेल्या घटनेबद्दलची सत्यस्थिती आज तिने सांगितलेली आहे. एकंदरीत 12 आरोपी आहेत. त्यातल्या 12 आरोपींपैकी 11 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडी झालेली आहे. 1 आरोपी फरार आहे, त्याचा शोध घेणे त्या ठिकाणी सुरू आहे आणि 3 विधी संघर्षित बालकांना बालसुधारगृह जळगाव येथे ठेवण्यात आलेले आहे. प्रकरण गंभीर असल्यामुळे याची सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच पद्धतीनं सदर प्रकरणातल्या पीडितेला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना देण्यात आलेला आहे. ती देखील मदत तातडीने देण्यात येईल. आपल्याला माहिती आहे की सध्या पावसामध्ये काय हरकत काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या वरती आपले मंत्री महोदय उत्तर देतात. आम्ही काय सवतीचे आहोत का? आमच्या माझा हरकतीचा मुद्दा आहे. साहेब, जो न्याय सभापती महोदय, जो न्याय या मंडळीने द्या तो आम्हाला द्या. आता मला प्रश्न पडलेला आहे. आपण बसा जरा खाली, आपण जागेवर बसा. हे मंत्री आणि सदस्य जवळजवळ बसल्याचे परिणाम सभागृहामध्ये साहेबांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे. हा काय प्रश्नोत्तराचा तास नाहीये. बरोबर आहे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, ओनली इन्फॉर्मेशन इथं दिली पाहिजे. मंत्री उत्तर कुठून देतात सभापती महोदय? आणि मंत्र्यांनी उत्तर द्या सदस्यच म्हणतोय, म्हणजे सभापतीने ऑर्डर द्यायची का सदस्यांनी द्यायची? सदस्य सांगतात की मंत्र्यांनी उत्तर द्या. हे कोणता प्रकार आहे सभापती महोदय? सभापती महोदय, सभापती महोदय, नियमातली एक, आपण जरा बसा. नियमातली तरतूद अशी आहे की सभागृह सुरू असताना
एक तर आपण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही 15 दिवसापूर्वीची, 1 महिन्यापूर्वीची, 8 दिवसापूर्वीची देतो. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असं आहे की सभागृहाचं कामकाज चालू असताना एखादी घटना घडली आणि त्याला शासनाकडे लक्ष वेधायचंय एवढ्यापुरतं मर्यादित आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन. पण ते प्रश्न उत्तराच्या तासामध्ये कन्वर्ट होते आणि म्हणूनसाठी हा जो ज्या आयुधामध्ये मांडायचा असतो ते ज्या पद्धतीने आपण रिलायबल करतो त्या पद्धतीने जरा हे जर होता कामा नये आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन छोटी असावी, फक्त माहिती देण्यापुरती असावी, एवढंच या ठिकाणी सांगायचं.